नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्या सोबत आहेत. सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली माड्यामधून, मग ते 2019 असू द्या किंवा 2024 असू द्या, परिणाम निकालामधून दिसून आलेला आहे. आत्ता तुम्ही दिल्लीमध्ये आलात. अगोदर विजयदादा दिल्लीमध्ये होते, आता तुम्ही आलात. कसं वाटतंय की भावना काय आहेत तुमच्या अगोदर पार्लमेंटमध्ये आज पाय ठेवल्यावर? आज पार्लिमेंटमध्ये गेलो, रजिस्ट्रेशनची कामं सगळी उरकली पार्लिमेंटची. एक वेगळा अनुभव होता, नवीन. कारण का मी आजपर्यंत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या लेवलला काम केलेलं आहे. निश्चितच एक वेगळा अनुभव होता आणि जबाबदारी वाढलेली आहे. कारण का मला जनतेने उभं केलं होतं, माढा लोकसभा मतदारसंघातून आग्रहाने उभं केलं होतं, हट्टाने उभं केलं होतं. त्यामुळे अधिक जबाबदारी माझी वाढलेली आहे. प्रेशर आहे माझ्या डोक्यावरती की लोकांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मला अहोरात्र काम करायला लागणार आहे आणि मी ते करणार आहे. बरं, प्रेशर कोणकोणतं आहे? आणखीन राजकीय पण आहे? नाही, राजकीय प्रेशर माझ्यावरती काय नाही. बरं. कारण का आमच्या कुटुंबात हे शिकवणच आहे की इलेक्शन पुरतं राजकारण, इलेक्शन संपलं की पुन्हा सगळ्यांना घेऊन काम करायचं. त्या पद्धतीनंच माझे काम करायचं. भाजपसोबत 2 हात केलेत तुम्ही? केलेले आहेत. का मी वारंवार सांगितलं होतं की प्रचंड नाराजीची लाट खासदारांबद्दल होती, माझी खासदारांबद्दल, आणि त्यात बदल झाला पाहिजे. परंतु काही लोकांनी गैरसमज क्रिएट करून दिला आणि निकालाच्या रूपातून ते दिसून आलेलं आहे. माझं कमी मार्जिन राहिलं असेल तर मी चुकीचं होतो, परंतु लोकांनी ज्या पद्धतीने मला मतदान केलेलं आहे आणि ज्या लीडनं मी निवडून आलेलं आहे, तर नक्कीच त्याच्यातून बोध घेणं गरजेचं आहे की खरी परिस्थिती ग्राउंडवर काय होती ती. हीच परिस्थिती विधानसभेमध्ये पण असणार आहे का? नक्कीच असणार आहे. माझी आता जबाबदारी वाढलेलं आहे. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त आमदार सोलापूर जिल्ह्यातून द्यायचं माझं जबाबदारी असणार आहे आणि मी त्यासाठी अहोरात्र झटणार आहे. बरं, परंतु कोणकोणते मुद्दे आहेत असं वाटतं की जे केंद्राकडून माड्यासाठी करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? मूळ मुद्दा आहे तो कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचा आहे. त्यासाठी मला काम करावं लागणार आहे. सिंचनाचे जे अर्धवट प्रश्न आहेत, सांगोला तालुक्यातले असतील, फलटण तालुक्यातले असतील, मान तालुक्यातले असतील, त्याच पद्धतीनं करमाळा तालुक्यात आहेत, माड्यातसुद्धा आहेत. आणि मेन म्हणजे आमच्या उजनीतला गाळ काढणं, ह्याच्यावरती सुद्धा केंद्र आणि राज्य शासन मिळून काय करता येते का, ह्याच्यावरती कामकाज करायला लागणार आहे. फलटण पंढरपूरची रेल्वेचा प्रोजेक्ट आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी मंजूर करून घेतलेला प्रभू साहेबांकडून, त्याचं पुढचे वाटचाल करायचे. तसेच जेऊर चौंडी हा एक रेल्वे मार्ग साहेबांनी मंजूर केला होता, प्रभू साहेबांनी, त्याचाही पाठपुरावा करायचा आहे. आणि नवीन एक कल्पना आहे की रत्नागिरी, कराड आणि पंढरपूर असं जोडता आलं तर तीर्थक्षेत्रही जोडलं जाईल आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला जो शेतीमाल आहे, भविष्यात कधी कोकणात नवीन पोर्टची निर्मिती झाली तर तो एक मुंबईवरचं लोड कमी होऊन नवीन पोर्टला माल वाहतूक होऊ शकते, स्वस्तात होऊ शकते आणि एक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आणि सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमुळं मोठ्या प्रमाणावरती नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालेलं आहे. पंढरपूर तालुक्यात म्हणजे प्रणितीताईंच्या मतदारसंघामध्ये आणि काही भाग माझ्या मतदारसंघामध्ये एक शासकीय जमीन आहे मेंढापूरच्या जवळजवळ, मेंढापूर गावामध्ये 700-800 एकर जमीन आहे. तिथं जर ड्रायपोर्ट झालं आणि ते मध्यवर्ती ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्याला, तर तो एक शेतीमालासाठी एक चांगला पर्याय होऊ शकतो. एक 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 राजकीय प्रश्न होता की घरामध्येच आता भाजप पण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण आहे, पण मग मला सांगा की मध्यंतरी रणजितदादांच्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्हाला ही सगळी भूमिका घ्यायची होती तेव्हा त्यांचं सँडविच झालं नसेल का? त्यांचं प्रचंड सँडविच झालं होतं. बरं, म्हणजे अख्खं कुटुंब एका बाजूला राहिलं आणि दादा एका बाजूला राहिले. बरं, अच्छा, आता ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करतो. बरं. पण मग इथून पुढे पण रणजितदादाची भूमिका तीच असणार आहे का? भाजपसोबतच काम करतील? आणि त्यांची निष्ठा फडणवीस साहेबांवरती आहे. बरं, फडणवीस साहेबांनी त्यांचा कधी शब्द पडून दिलेला नाही
आणि ते साहेबांबरोबरच राहतील त्यांच्याबरोबर. बरं, पण नेमकं कुठं बिनसलं होतं आणि कोण चुकलं होतं या सगळ्या घडामोडीमध्ये, म्हणजे की एवढी आणखी आता तुम्ही इलेक्शनमध्ये पाहिलं असेल, जे जे माझ्याबरोबर राहिले या सगळ्यांनी सांगितलं होतं की हे निष्क्रिय आहेत, लोकांशी बिलकुल जनसंपर्क नाही आहे, की वेगळ्या पद्धतीचं राजकारण ते करतात आणि हे उमेदवार म्हणून नको आहेत, हे सगळ्यांनी सांगितलं होतं. जे जे माझ्यावर राहिले त्या सगळ्यांनी सांगितलं होतं. पण प्रदेशाध्यक्ष होते चंद्रशेखर बावनकुळे, त्यांच्याशी तुमचा डायलॉग झाला होता का? सगळ्यांबरोबर डायलॉग झाला गिरीश होता. महाजन पण आले होते तुमच्याजवळ, सगळ्यांबरोबर डायलॉग झाला होता. तरी सुद्धा तोडगा निघाला नव्हता. नाही निघाला. आम्ही म्हणत होतो उमेदवार बदला, शेवटपर्यंत बदलला नाही. काय म्हणणं होतं त्यांचं? नाही, बघू करू असंच होतं. ठोस असं काही बदलण्याचं हे नव्हतं, त्यांचं आश्वासन नव्हतं आम्हाला. बरं. आणि जनतेचा रेटा एवढा होता, जनतेची इच्छा होती की आमच्या कुटुंबातनं कोणी उभं राहावं आणि नेतृत्व करावं. आणि मी ज्या ज्या ठिकाणी फिरलो तिथं मला म्हणजे अक्षरशः दम दिला युवा कार्यकर्त्यांनी बरं. की इथून पुढं राजकारणासाठी जर यायचं असेल, आम्हाला भेटायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगेल तेच करायला लागेल, उभाच राहायला लागेल. ते पडा नाही तर काय व्हा, कारण आमच्यासाठी तुम्ही लढा द्यायला लागतो. एवढं पब्लिक प्रेशर प्रचंड होतं. आणि मग निर्णय कुटुंबाने घेतला की आजपर्यंत आमची पद्धत तीच राहिलेली की जनतेनं सांगितलं, कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही निर्णय घेतलेले आहेत. आम्ही त्यांच्यावर कधी लादले नाहीत आमचे निर्णय. तरी घरामध्ये तुम्हाला आदर्श कोण वाटते राजकारणाचा किंवा काय? विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि माझे आजोबा कर्मशी शंकरराव मोहिते पाटील साहेब. बरं, विजयदादांचं काय म्हणणं होतं या सगळ्या घडामोडीच्या नंतर आणि जेव्हा निकाल आला तेव्हा? सगळ्यात ठाम आणि सुरुवातीपासून ठाम दादाच होते. आणि दादांचीच इच्छा होती मी उभा राहावं. आणि त्यासाठी दादा माझ्यासाठी दिल्लीलाही आले होते आणि मुंबईतही आले होते. बरं. आणि इलेक्शनमध्ये आम्ही म्हणत होतो दादा तुम्ही फिरू नका, आता आम्ही फिरतो सगळी मुलं. तर त्यांनी काय ऐकलं नाही, सगळीकडे फिरत राहिले, माझा प्रचार करत राहिले, कारण का त्यांच्या मनातच होतं. बरं, दादा काय विधानसभेला पण काय थांबतील असं वाटत नाही? मला नाही वाटत थांबतील दादा. त्यांना एक पुन्हा वेगळी ऊर्जा आलेली आहे आणि दादा फिरतच राहतील. घरामध्ये पद आलं, काय होतं दादांना, म्हणजे की ठीक आहे? अत्यंत खुश आहेत दादा. घरात पद आलं. आणि आता मी एक नशीबवान आहे की आदरणीय पवारसाहेब आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा एवढा प्रदीर्घ राजकीय अनुभवातून मला बरंच काही शिकायला मिळणार आहे आता. आणि ही संधी मला सोडायची नाही. आणि मी नक्कीच या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे 50-60 वर्षाचा राजकीय अनुभव, संसदीय कामकाज असेल, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यामुळं पुरेपूर मी शिकून घ्यायचं काम करणार आहे. दादांना पुन्हा आईसाहेबांना दिल्लीमध्ये यायची संधी मिळणार तुमच्यामुळे? नक्की नक्की मिळणार आहे संधी आणि त्यांनी यावंच. बिलकुल. माढाच्या विकासासाठी इथून पुढे काम करत राहणार. बरेचसे प्रोजेक्ट्स आहेत ते करत राहणार. परंतु जे शिकवण दिलेले आहे घराण्याने, मोहिते पाटील घराण्यांनी, की फक्त निवडणुकीपुरतं राजकारण आणि बाकी इतर वेळी सलोख्याचे संबंध असणं, ती शिकवण कायम राखणार असल्याचं सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.